हे गाईज गुड मॉर्निंग. तर सुरुवात करूया आपण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे संडे, तर बघूया आज मी काय काय करते. तुम्हाला वाटत असेल सकाळ सकाळी हिचा चेहरा असा काय झालेला आहे, तर आज सकाळ सकाळी रविवारी मी सतत माझ्या केसाला आणि चेहऱ्याला नरिशमेंट देते. तर आज आपलं सेल्फ केअर डे आहे. तर आपण बघूया. पहिल्यांदा मी सगळ्यात हेअर मास्क बनवेल आणि लावेल माझ्या डोक्यावर, खूप जास्त डॅन्ड्रफ झाल्यामुळे. आणि नंतर आपण फेस मास्ककडे जाऊया. तर चला चालू करूया. आणि त्यानंतर मी बाहेर जाऊन आणलं हे बिस्किट ब्रेड वगैरे जे सकाळी आपल्याला लागतं ते. आणि बघा बाहेरलं वातावरण किती सुंदर झालंय. वाव, गुड मॉर्निंग. परफेक्ट मॉर्निंग आहे. किती सुंदर गिरे. पावसाळ्यात हेच असतं की किती सुंदर वातावरण होतं ना. आता जाऊया आपण आईकडे आणि आईला विचारूया की सगळे इन्ग्रेडियंट्स तयार झालेत का. तर चला आईकडे जाऊया. आई इकडं किचनमध्ये काम करत आहे. आई, सगळे इन्ग्रेडियंट्स तयार झाले का? करायचं तयार. काय काय करायचंय? अलोवेरा, दही, ह्याचं पीठ घे, बेसन पीठ आणि तयार केलं. चल. माझ्या केसांवर खूप जास्त डॅन्ड्रफ झाल्यामुळे आईनं म्हणली की ॲलोवेरा, दही आणि बेसन पीठ लावूया. आणि मास्क मी तयार करते आणि डायरेक्ट लावताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटते. तर भेटूया हेअर मास्क सोबत. चला. मी जायला लागले ॲलोवेरा घ्यायला, कारण की फ्रेश ॲलोवेरा जेवढं जास्त चांगलं इफेक्ट करतं ना. माझ्याकडे तसं जेल आहे, पण आईनं म्हणली की ॲलोवेरा आण, ते पण फ्रेश. आणि मी तुम्हाला दाखवते आमचा छान छान ॲलोवेरा. तर हे आहे आमचा फ्रेश ॲलोवेरा, जे की आमच्या आईनं घरीच लावून ठेवली आहे, कारण की तिला असं वाटतं की फ्रेश ॲलोवेरा लावला पाहिजे. तर चला मग आपण तोडून बघूया ॲलोवेरा. ओके. तर हा भेटला आहे आपल्याला ॲलोवेरा आणि मी तोडला आहे ॲलोवेरा. आमच्या आईनं आज सकाळ सकाळी खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि माझ्या आईला खूप आवडतात हे झाडं लावायला. तर हे सगळे झाडं आणि ग्रीनरी आहे आमच्या घरी. आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत रेडी, तर मी तिथे आणून ठेवलेले आहेत. आता आपण बघूया की ते कसे कसे मिक्स करायचे आहेत. आणि ॲलोवेराला मी छान मिक्सरमधून, म्हणजे त्याचा वरला गर काढून घेऊन त्याला छान मिक्सरमधून काढून घेते. तर मंडळी, आपण आता हे मिक्सचर बनवून तयार केलेलं आहे. तर आता आपण लावूया हे केसांना. आणि आईनं मला म्हणली की हे मी केसाला लावून देते, कारण की मला ते छान पद्धतीनं लावता येणार नाही. आई तर आईच असते आणि तिनंच छान प्रकारे आपल्याला लावून देऊ शकते. तुम्ही बी घरात एकदा ट्राय करा आणि मला सांगा की ते कसं इफेक्ट करते ते. आणि माझ्या आजूबाजूला जरा वेगवेगळे बॅकग्राऊंड येतात, तर ते तुम्ही ॲडजस्ट करा प्लीज, कारण की आजूबाजूच्या आवाजांना मी थांबवू शकत नाही. तरी मी जास्त जोरात बोलते की तुम्हाला छान प्रकारे आवाज येईल माझा, म्हणून. तर आपण आता हे केसाला लावताना भेटूया. तर मी अजूनपर्यंत ब्रश केलेलं नाही आहे, तर आता आपण करूया ब्रश. आम्ही तर यूज करतो हे कोलगेट. तुम्ही कुठलं ब्रश पेस्ट यूज करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आहे माझं ब्रश आणि हे आहे माझं पेस्ट. तर आता आपण करूया पेस्ट. सॉरी, मी दिसत नाही आहे तुम्हाला, पण आता मी दिसत असेल. तर आपण ब्रश करून घेऊया आणि नंतर लावूया मास्क, कारण की आई दुसऱ्या कामात आहे आणि आई देवपूजा करत होती, त्यामुळे मी अजून मास्क लावलं नाही आहे. तर मास्क लावताना तसं तर मी तुम्हाला दाखवेन, काही काळजी करू नका. ही आमच्या घरातली सगळ्यात क्यूट मुलगी आहे. हिचं नाव आहे आरू आणि हिनं ब्रश आणि पेस्ट घेऊन आलेली आहे. हिचं मी ब्रश आणि पेस्ट दाखवत होते, तर हिला वाटलं की हिचं पण दाखवावं, तर हिनं ब्रश आणि पेस्ट घेऊन आले, जे किड्ससाठी आहे. माझा भाऊ आहे ओमकार, त्याची ही मुलगी आहे. आरूची मर्सडीज जरा खराब झाली आहे, तर आमची आरू त्याला पुसायला लागली आहे. तिनं म्हणायला की तिची ही मर्सडीज खराब झाली आहे, तर मी त्याला पुसते. आरू, हो ना? हा, या लगी कलाकार दिखाती हुई लड़की. तर गाईज विषय असा झालेला आहे की मी अजून पण हेअर मास्क लावलं नाही आहे, कारण की आमचा जे लिओ आहे ना, ते आमचा डॉगी, तर त्याच्या डॉक्टरचा आत्ता फोन आलं होतं की त्याला घेऊन या 11 वाजता म्हणून. आणि 11 वाजता घेऊन या त्याला, आणि त्याला ॲडमिट करायचं आहे, कारण की त्याची तब्येत खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे त्याला आम्ही घेऊन जायलो. तर आता मी आल्यावर हेअर मास्क लावल, कारण की त्याची तब्येत जास्त खराब झालेली आहे. मी आल्यावर हेअर मास्क लावल. आणि ही मुलगी काय करत आहे व्हिडिओमध्ये येऊन.
असं बोलत नाही, पण ही खूप आगाव आहे. तुम्ही कधी तर तिला बोलताना मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवेल. प्लीज, तर हे आहे लिओ. तर खूप आजारी आहे आणि त्याची तब्येत जरा खराब आहे. प्लीज प्रे करा की आमचा लिओ लवकरात लवकर नीट व्हावा म्हणून, कारण की त्याची तब्येत खूप जास्त खराब आहे, खूप जास्त. स्वामी समर्थचा त्याला अंगारा लावला की त्यांना लवकरात लवकर नीट व्हावं म्हणून. प्लीज गाईज, त्याला प्रे करा आणि कमेंटमध्ये त्याच्यासाठी म्हणा की त्याला लवकरात लवकर नीट व्हावं म्हणून. तर गाईज, इथं छानपैकी अद्रकचा चहा, ब्रेड आणि बिस्किट बनवलेलं आहे. ते पण माझ्या बाबांनी, ते पण खूप छानपणे. आता मी त्याला खाणार आहे. हे आहे माझा चेहरा. आता मी छानपैकी ब्रेकफास्ट करून घेते आणि नंतर मी दाखवते की आपण लिओकडे जात आहोत. मी तयार होते आणि मग आपण लिओला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया 11 वाजता. तर मी भेटते तुम्हाला ब्रेकफास्टच्या नंतर. माझ्या इथं छानपैकी आरती करत आहे. तर गाईज, तुम्ही माझ्या डेली शॉर्ट्समध्ये बघितला असताल, हे माझं सुंदर अशी घरातली देवपूजा आहे आणि माझ्या आईनं खूप सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. माझी आई सतत मला सोबत कंप्लेंट करते की एवढी सुंदर देवपूजा केली पाहिजे, देवानी असं प्रसन्न वाटलं पाहिजे. तर खरंच तुम्हाला प्रसन्न वाटते का? तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. गाईज, तर मी आता रेडी झाली आहे कुर्ती घालून आणि न्यू हेअरस्टाईल घालून. नॉर्मली पोनी घातलेली आहे. आता मी जात आहे गोलाईमध्ये आमच्या दुकानाकडे. काहीतरी आज पर्यावरणचं झाड वगैरे लावायचं आहे, त्यामुळे आज दुकान बंद आहे. तर एकदा चक्कर मारायची आहे आणि पाणी पण आणायचं आहे. तर आता भेटूया थोड्या वेळाने. तर गाईज, मी नंतर आले गोलाईत आणि गोलाईत बघितलं तर इतकं छान सगळ्यांनी झाडं लावले होते आणि ते इतकं छान दिसत होतं ना, म्हणजे असं सगळीकडे ग्रीन 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 ग्रीन. ह्यावेळेस तर तुम्हाला माहितीच आहे की एवढी जास्त गरमी पडलेली आहे. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ॲटलिस्ट एक तरी प्लॅन्ट लावावं, म्हणजे की आपल्याला नेक्स्ट टाईमला जरा जास्त छान होईल. म्हणजे लगेच वाढणार नाही झाड, पण आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या पर्यावरणाची. तर माझं असं म्हणणं आहे की आपण एक तरी झाडं लावावे. आणि इतकं सुंदर वाटत होतं मला, इतकं छान वाटत होतं ना हे झाडं वगैरे सगळं बघून. आणि ह्या झाडाच्या दुकानाच्या मागेच आमचं दुकान होतं. तर आमचं दुकान पूर्णपणे बंद होतं, पण एक दिवस आपण नेचरसाठी तर आम्ही नक्कीच देऊ शकतो. आणि मी इकडं तिकडं बघत होते, इकडं ते बांबूचे वगैरे झाडांची वगैरे सांगत होते. मग आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर ते लोक ऐकत नाहीत आणि गाडी इकडं तिकडं घालतात म्हणून सगळीकडे पोलिसांनी छानपैकी प्रोटेक्शन लावून वगैरे सगळं करून सगळी बंदोबस्त लावली होती. आणि खूप सुंदर प्रकारे ना सगळ्यांनी झाडं ते सगळं लावलं होतं गोलाई मेन रोडला. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नर्सरींना व्हिजिट करून तुम्ही एकतरी असं झाड लावावं आणि घरात ग्रीनरी तुम्हालाही तेवढंच छान वाटणार आहे, पॉझिटिव्हिटी होणार आहे, अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर मी लगेच निघाले घराकडे, कारण की लिओला घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं. मी नंतर लिओला उचललं आणि मास्क घालून त्याला गाडीवर बसवलं, कारण की ना तो बसत नव्हता, त्याला भीती वाटत होती. म्हणजे त्यालाही समजत होतं की ह्याला कुठंतरी घेऊन जात आहेत म्हणून. मग त्याला कसं बसवलं आणि त्याला मी समजून सांगत होते की काय होत नाही लिओ, बस वगैरे. त्यानंतर आम्ही लिओला बसवलं आणि लिओला घेऊन गेलो आम्ही हॉस्पिटलकडे, जिकडे लिओला ट्रीटमेंट देणार होते. तिकडे डॉक्टर आले नव्हते म्हणून मी आणि आई वेट करत होतो डॉक्टरची. आज रविवार होता म्हणून आज ते दवाखाना बंद होता. तर ते डॉक्टर बाहेरच म्हणजे लिओला ट्रीटमेंट देणार होते, म्हणून आम्ही लिओची ट्रीटमेंटसाठी वाट बघत होतो. चला, नंतर लिओला बरं वाटावं म्हणून आईने म्हणली की लिओ चल थोडीशी वॉकिंग कर, म्हणजे तुला बरं वाटेल. कारण की लिओ एकदम घरात बसूनच राहत होता. मग त्याला बरं वाटावं म्हणून आई त्याला गार्डन मध्ये, म्हणजे तिथंच हॉस्पिटलच्या समोर गार्डन होतं, तर आईनं म्हणली की तिथं थोडंसं त्याला वॉक करूया, म्हणजे जेणेकरून त्याला बरं वाटेल. आणि सगळीकडे तर तुम्हाला माहितीच आहे पावसामुळे छान ग्रीनरी झाले, तर त्यानं पण फिरत होता आणि खूप सुंदर ग्रीनरी बघून त्यालाही थोडंफार बरं वाटत होतं असं वाटलं आम्हाला. आणि त्यानंतर ते जे आले होते डॉक्टरांनी त्याला बघितलं आणि त्यांनी सांगत होते की त्याला आजसुद्धा ॲडमिट करावं लागेल. आणि आई सांगत होती की त्याला अजून उलट्या वगैरे झालेल्या आहेत. आणि लिओ इथं बसून होता बिना साखरेचा सुद्धा, त्यानं एवढं नीट बसून होता, कारण की त्यालाही खूप त्रास व्हायला होतं आणि त्याला ट्रीटमेंट घ्यायची होती. नंतर मी त्याच्याजवळ गेले तर त्यानं माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याला ना खूप वाईट वाटत होतं की त्याला आता ॲडमिट करणार आहेत म्हणून. पण तरी त्याला मी कसं तरी समजवलं आणि म्हणलं की तू बस म्हणून. त्यानंतर डॉक्टरनी सांगितले की मला ह्या औषध गोळ्या आणायला. तर मी गेले मेडिकलकडे आणि मी लिओसाठी त्या मेडिकलमधून लिओसाठी गोळ्या घेतल्या आणि त्यांना म्हणलं की हे लवकरात लवकर द्या. इथे ह्या मेडिकलमध्ये सगळं डॉग्सच सामान होतं, म्हणजे स्पेशली सगळं डॉगचंच होतं, म्हणजे की ह्याच्यावर सगळेजण
डॉगच्याच गोष्टी भेटत होत्या सगळ्या, म्हणजे डॉगसाठी लागणारं सगळे साहित्य वगैरे इथं होतं. मग त्यांनी सगळं सलाईन वगैरे काढत होते लिओसाठी. मग मी ते सगळं घेतलं सलाईन वगैरे, तर टोटल बिल केलं आणि त्यांना दिलं. नंतर रोड क्रॉस करत गेले लिओकडे फास्ट पळत की लिओ येईल पटकन म्हणून, आणि लिओला घेऊन जावं म्हणून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी त्याच्या गोळ्या. मग त्याला बसवलं होतं. आई त्याला असं म्हणजे समजून सांगत होती, त्याला थोडंसं पुसत करत होती आई की लिओ तू काय होत नाही, काळजी घेऊ नको. म्हणजे त्यानं इतकं शांत होता ना पहिली वेळेसच की आम्हाला ते बघवतच नव्हतं. तर गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, काही पण ना मला असं वाटतं की ना कुत्रे जास्त इमानदार असतात आणि त्यांच्यासाठी जर आपण काही करू शकतो तर जास्तीत जास्त केलं पाहिजे आणि त्याची काळजी घेणं बी आपलं गरजेचं आहे. आणि त्यांना माणसापेक्षा जास्त समजतंय, तर आपण जास्त काळजी घ्या. तुमच्याकडे जर पेट्स किंवा डॉग्स वगैरे असतील तर त्यांची नक्की तुम्ही काळजी घ्या आणि त्यांना आजारी पडलं तर लवकरात लवकर दवाखान्यात दाखवा. तर मग मंडळी, तुम्हाला मला सांगायला खूप जास्त आनंद व्हायला लागला आहे की लिओ आता खूप जास्त छान झाला आहे. आजच्या ट्रीटमेंटने त्याला खूप जास्त चांगला फरक पडला आहे आणि त्यांना आता खूप छान आहे. तर मी खूप हॅपी आहे. माझा चेहरा थोडासा थकल्यासारखं वाटत आहे, पण ठीक आहे, चालतं, कारण की त्यांना आता ठीक वाटत आहे. तर मग मंडळी, मी आता आली आहे घरी. नंतर मी चेंज केल्याच्या नंतर मी थोडंसं जेवण केलं, कारण की मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि मला खूप भूक लागली होती. मी आता जेवण केलं. आता आई जेवण करत आहे. आई जेवण केलं की मी हेअर मास्क लावल आणि त्यानंतर माझी स्टडी राहिलेली आहे, कारण की माझी उद्यापासून एक्झाम आहेत, तर मी त्याचे अभ्यास चालू करेल आणि मी भेटेल तुम्हाला हेअर मास्कच्या वेळेस. तर फायनली दिवसभराच्या मशागत नाहीनं मला शेवट हेअर मास्क लावलंच, कारण की सकाळपासून मी तुम्हाला म्हणत होते. त्यानंतर मी केली स्टडी आणि स्टडी केले. माझा अभ्यास पूर्ण माझा राहिला होता, तो मी कव्हर केला, कारण की आज दिवस माझा इकडे तिकडे फिरण्यात गेला होता आणि त्यानंतर मी केलं सगळं माझं रिव्हिजन. तर आता वाजत आहेत रात्रीचे 9 आणि आता केली आहे मी आंघोळ. थोडीशी एवढीशी तरी लाज वाटते मला, पण तरीही आता मी आंघोळ केले. आता मला जास्त भूक नव्हती म्हणून आईनं गरम उपमा केलं आहे, तर ते मी खाणार आहे आणि केस वाळवते. मला खूप हसू यायला लागले, पण ठीक आहे, इट्स ओके, हम बेशरम लोग है. आता मी करते डिनर आणि भेटते तुम्हाला केस वाळवल्यावर. केस तर खूप शायनी आणि स्मूथ झालेले आहेत. मी तुम्हाला केस वाळवताना व्हिडिओ करते आणि तिथंच आपण करूया व्हिडिओचा एंड. तर गाईज, माझे केस तुम्ही बघू शकतो किती छान, म्हणजे सिल्की आणि हे झालेले आहेत. ही रेमेडी खूप छान आहे आणि एकाच वॉशमध्ये माझं इतका छान डॅन्ड्रफ गेलेला आहे. तर तुम्ही ह्याला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला वर्क केले का नाही ते. आणि माझे केस पण वाळलेले आहेत. रात्रीचे 11 वाजलेत बरोबर, मी केस वाळवत आहे. आता मी झोपणार आहे. मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण की उद्या आहे माझा पेपर आणि ते पण एक सोडून दोन. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय, गुड नाईट. तर गाईज, मी बाय म्हणले होते तरी सुद्धा मी चालू केलं, कारण की मी तुम्हाला बोलायचं राहून गेलं. हा माझा एकदम फर्स्ट व्लॉग आहे आणि मला नाही माहिती की मी ते कसं केलं काय नाही ते. मी अर्धी दिसत होते, मी पूर्ण दिसले का नाही, मी थोडंसं बोलण्यात फंबल होतं ते. तर माझी काही चुकलं असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी प्रयत्न करेन की कमी चुका करायचा आणि ह्याच्यापेक्षा जास्त छान ब्लॉग बनवायचा. काही जागी मी शूट करू शकले नाही, कारण की अजून मी तेवढं कॅमेरा घेऊन इकडं तिकडं नाही फिरत माझ्या मोबाईलचा, म्हणून तरी मी जास्तीत जास्त शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि छान कंटेंट तुम्हाला दाखवल. आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहावा. आता पण मला फंबल व्हायला लागले, रात्रीचे 11 वाजलेत, मला खूप झोप यायला लागले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.